वर्षभर आपण विविध सण साजरे करतो. त्यात श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. असे मानले जाते की या महिन्यामध्ये महादेव पृथ्वीवर येतात आणि याच महिन्यात वर्षाचा पहिला सण म्हणजे नागपंचमी असतो. हिंदू धर्मात निसर्ग, प्राणी आणि वृक्ष यांना देवता स्वरूप मानले जाते. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो शेतीचे संरक्षण करतो. त्यामुळेच नागपूजनाला विशेष महत्त्व प्राप्त होते. नागाला भारतीय संस्कृतीत देवतेचे स्थान आहे. श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबाचे रक्षण होते, सुख समृद्धी लाभते आणि निसर्गाबद्दल आदर व्यक्त होतो. त्यामुळे नागपंचमी हा श्रद्धा, पर्यावरण संरक्षण आणि भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण सण मानला जातो. नमस्कार, मी आहे बाबूजी गुरु आणि तुम्ही पाहतात प्रियाची पायपीठ हे चॅनल. यावर्षी तिसरा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेले आहे. प्रथम आपण नागपंचमीचा पूजाविधी समजून घेऊया. खास नागपंचमीसाठी नागाचे चित्र बाजारात मिळते. ते घेऊन यावे किंवा नागदेवतेची मूर्ती घ्यावी. पाट किंवा चौरंग स्वच्छ करून घ्या. त्यावर लाल कापड टाका. जे चित्र आणलेले आहे ते पहिले एका जाड पुठ्ठ्याला चिकटवा आणि चौरंगावर उभे करून ठेवा. आमच्या लहानपणी घराच्या भिंती मातीच्या असल्याने भिंतीवर फोटो लावला जाईल. त्यासाठी चित्राच्या चार बाजूला बाभळीचे काटे भिंतीत रोवले जायचे. चौरंग लावून झालेला आहे. आता दुसरे काम, दिवा किंवा समई, तांदळाची थोडीशी रास खाली टाकून त्यावर दिवा किंवा पंती जे असेल ते ठेवावे. हळदी कुंकू फुलं वाहून त्याची पूजा करावी. सुपारीचा गणपती किंवा गणपतीची मूर्ती, तिला अभिषेक करून घ्यावा आणि तांदळाची रास टाकून त्यावर ठेवावी. गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून फुलं आणि दुर्वा ठेवायच्या. यानंतर नागदेवतेचा फोटो किंवा मूर्तीला हळदी कुंकू लावून घ्या, फुलं वाहा. नंतर नागदेवतेला कापसाची वस्त्रे घालायची आहेत. हे तुम्ही घरी करू शकता किंवा विकत पण मिळते. त्याचबरोबर आज आघाडा आणि दुर्वा यांची माळ नागदेवतेला घालायची आहे. पूजा करताना ओम नागदेवताय नमः हा मंत्र म्हणा. नंतर अगरबत्ती लावून नागदेवतेला ओवाळायची. आता नैवेद्याबद्दल थोडं बोलूया. नागोबाला आवडणाऱ्या लाह्या व दुधाचा नैवेद्य ठेवा. गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा. या दिवशी शेत नांगरू नका, विळीनं काही चिरू नका. या दिवशी काही कापू नये, तवा चुलीवर किंवा गॅसवर ठेवू नये आणि म्हणूनच या दिवशी उकडून पदार्थ तयार करतात. म्हणून बऱ्याच घरांमध्ये उकडीचे पदार्थ जसे पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे म्हणजेच कानोले, आमच्याकडे कानोले म्हणतात, ते बनवून त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवला जातो. शक्य असेल तिथं वारुळाची पूजा केली जाते. विशेषतः ग्रामीण भागात सुवासिनी पूजेचे ताट तयार करून घेऊन जातात. वारुळाला फेर धरून गाणी म्हणतात व नागदेवतेला हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करतात आणि लाह्या व दूध यांचा नैवेद्य दाखवतात. अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी झाडाला झोका बांधून झोके खेळले जातात. नागपंचमीच्या संदर्भातली इथे एक शेतकऱ्याची कथा पाहूया आपण. आटपाट नगरातील एका शेतकऱ्याच्या शेतात नागाचे वारुळ होते. नागपंचमीच्या दिवशी शेत नांगरताना चुकून नांगराचा फाळ नागाच्या पिल्लांना लागून ती मेली. हे पाहून नागिन रागावली आणि सुडाने शेतकरी व त्याच्या कुटुंबाला दंश करून मारले. मात्र शेतकऱ्याची विवाहित मुलगी दुसऱ्या गावात होती. मग तिला मारण्यासाठी नागिन तिकडे गेली. त्या दिवशी ती नागपंचमीची भक्तिभावाने पूजा करत होती. तिची पूजा पाहून नागिन प्रसन्न झाली. मुलीने आपल्या आईवडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितल्यावर नागिनीला पश्चाताप झाला. तिने मुलीला अमृत दिले. मुलीने ते माहेरी आणून सर्वांच्या तोंडात घातले.
त्यामुळे शेतकरी व त्याचे कुटुंब पुन्हा जिवंत झाले. यानंतर शेतकऱ्याच्या मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले की सगळं काही नाही जमलं तरी निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, नांगर चालवू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असे सांगितले. तेव्हापासून शेतकरी व त्याचे कुटुंब नागपंचमीचे व्रत श्रद्धेने पाळू लागले. असे एक गाव आहे जिथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते. ते आहे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा. हे गाव नागपंचमीच्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इकडची नागपंचमी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात फेमस आहे. नागपंचमीपूर्वी गावकरी अंबाबाईचा कौल घेऊन जिवंत नाग पकडतात. सापांना इजा न करता त्यांना मडक्यात ठेवले जाते आणि ते घरोघरी नेऊन त्याची पूजा केली जाते आणि नंतर जिथून नाग पकडला होता तिथेच सुरक्षित सोडले जाते. मात्र साप पकडताना होणाऱ्या दुखापती आणि पैंजांच्या घटनांमुळे न्यायालयाने जिवंत नाग पकडण्यावर बंदी घातली. या निर्णयामुळे गावकरी थोडे नाराज आहेतच. गावकऱ्यांच्या मते गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू केली. ती आजही श्रद्धेने पाळली जाते. त्यामुळे 32 शिराळ्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुराणातली अजून एक कथा आहे. पुराणानुसार यमुना नदीत कालिया नाग राहत होता. त्याच्या विषामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते आणि पशुपक्षी व लोकांना त्रास होत होता. सर्व जीवसृष्टी भयभीत झाली. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव करून त्याला शरण येण्यास भाग पाडले आणि पाताळात जाण्यास सांगितले. सर्व जीवसृष्टी भयमुक्त झाली. त्या दिवसापासून नागपंचमीचा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. या नागपंचमीच्या निमित्तानेच दुनियेतील 8 शक्तिशाली सर्पांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हिंदू पुराणातील अष्टकुल नाग म्हणजेच 8 प्रमुख नागदेवता. हे नाग पृथ्वी, पाताळलोक, संपत्ती, न्याय, विष, अमृत आणि विश्वाचा समतोल राखणारे दैवी रक्षक मानले जातात. ते कोण आहेत थोडक्यात पाहूया. 8व्या नंबरवर आहे कुलिक नाग. हा पाताळलोक आणि रत्नांचा रक्षक आहे. धनसंपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. यक्षांपासून रत्नांचे संरक्षण याने केले. 7व्या नंबरवर आहे शंखपाल नाग. सुवर्ण तेज आणि शंख चिन्हांनी युक्त असा फण आहे त्याचा. याने ध्रुवाचे रक्षण केले. भक्तांना आध्यात्मिक शक्ती व संरक्षण देतो. 6 नंबरला आहे महापद्मनाग. हा विश्वाचा समतोल राखणारा नाग आहे. देवांना युद्धात मदत केली याने. नद्या आणि जलस्रोतांशी त्याचा संबंध मानला जातो. 5 नंबरवर आहे पद्मनाग. रत्न, संपत्ती आणि नैसर्गिक संसाधनाचा स्वामी आहे. पाताळातील नद्या पुन्हा प्रवाहित केल्याची कथा याच्या संदर्भात प्रसिद्ध आहे. 4 नंबरला आहे कर्कोटक नाग. न्यायाचा रक्षक आणि विषयाचा नियंत्रक. राजा नलाच्या कथेत महत्वाची भूमिका बजावली. अग्नीपासून अभय मिळालेला नाग आहे. 3ऱ्या नंबरवर आहे तक्षक नाग. हा नाग सर्वाधिक प्रसिद्ध आहे आणि भयावह आहे. म्हणजे याची भीती वाटते. राजा परीक्षिताला दंश करून त्याच्या मृत्यूचे कारण ठरलेला हा नाग आहे. राजा परीक्षिताला ऋषींनी शाप दिला होता, 7 दिवसात नागदंशाने तुझा मृत्यू होईल. तर राजा परीक्षिताला दंश करून त्याच्या मृत्यूस कारण ठरलेला हा नाग आहे. नागपंचमीला त्याची पूजा केली जाते. 2ऱ्या नंबरवर आहे वासुकी नाग. नाग लोकांचा राजा.
समुद्रमंथनात दोरी म्हणून वापरला गेलेला, भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असलेला. आणि 1 नंबरवर आहे शेषनाग. अनंत शेषनाग सर्वात शक्तिशाली नाग, भगवान विष्णूचे शय्यास्थान आणि संपूर्ण विश्वाचा आधार, सृष्टीचे रक्षण, पालन आणि प्रलयाशी संबंधित सर्वोच्च नागदेवता मानले जातात. थोडक्यात या 8ही नागांना हिंदू पुराणांमध्ये अत्यंत दैवी आणि शक्तिशाली मानले जाते. त्यापैकी शेषनाग हे सर्वोच्च स्थानावर आहेत. तर वासुकी दुसऱ्या क्रमांकाचे नागराज आहेत. नागपंचमीच्या दिवशी या नागदेवतांची पूजा केल्याने संरक्षण, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.